तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील या जेतेपदाच्या लढतीपूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं. न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनर आणि भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे. फायनलच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सँटनरनं भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. भारतीय फॅन्सना शांत करणं हे किवी संघाचं लक्ष्य आहे. तर ट्रॉफी जिंकत भारतीय फॅन्सची मनं दुखावण्यात गैर काय असं चिथावणीखोर वक्तव्य सँटनरनं केलेलं आहे. त्याच्या या वक्तव्याचा भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं देखील चोख प्रत्युत्तर दिलं. Who break a billion hearts as opposed to winning it, or are you of the opinion that the journey outweighs trophies? Yeah, I wouldn't mind winning a trophy, but yeah, I think that's, you look at this group and the groups that have been in the past. We are pretty consistent in these tournaments because we try not get overruled by the situation or opponents. We just go out there and do our thing, and as a unit, it's been no different this time. And again, it's going to be obviously a challenge where everyone knows we're probably. अरे सब सेम ही लाइन चिपका रहे आके कुछ नया तो बोलने बोलो किसी को. बट yeah, the mood in the camp is very relaxed, very happy. Obviously, it's a special feeling leading such a wonderful side at home soil. That too at such a wonderful stadium. It's a special feeling, and everyone is very excited for it. तर क्रिकेट चाहत्यांसाठी आज हा सुपर संडे आहे. मिशेल सँटनरनं भारतीयांना सामन्याच्या आधीच डिवचलेलं आहे. त्यामुळे दोन्ही कर्णधारांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. T20 वर्ल्ड कप फायनलचा आज थरार रंगणार आहे. त्यामुळं T20 क्रिकेटचा धुरंधर कोण याकडे लक्ष लागलेलं आहे. आणि या जेतेपदाच्या लढतीपूर्वीच दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये एक प्रकारचं शाब्दिक युद्ध देखील सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आता थेट जाऊयात अहमदाबादमधून आमचे प्रतिनिधी संजय दुधाने सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊयात. संजय, आपण पाहतोय आजच्या या फायनलकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि दोन्ही टीमचे जे खरं तर भारतीय टीमचे जे चाहते आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांच्याकडनं देखील आज उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. काय सध्याचं चित्र आहे अहमदाबादमध्ये, काय घडतंय? आज T20चा धुरंधर कोण हे पाहण्यासाठी खरं तर सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. परंतु आज इकडे अनेक मोठ्या अभिनेत्यांची आपल्या ह्यापूर्वीच्या विजेत्यांची मांदियाळी इकडे असणार आहे. त्यामुळे आज जर अहमदाबादचं एअरपोर्ट म्हणाल सकाळपासून तिथे VIP मुवमेंट आहे, कारण की 25 पेक्षा जास्त प्रायव्हेट जेट तिथे उतरत आहेत. त्यामुळे आपण जर मुंबईचा सामना बघितला असता, मुंबईमध्ये पण अनेक बॉलिवूडमधील सुपरस्टार आणि क्रिकेटपटू आले होते. पण आजच्या सामन्यासाठी ज्यांनी 83चा वर्ल्ड कप जिंकला तो कपिल देव येणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वानखेडे स्टेडियमवर सचिनच्या मुलाचं लग्न असल्यामुळे परवाच्या सेमीफायनलच्या मॅचला सचिन अनुपस्थित होता. पण आजच्या या जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियम मध्ये सचिन तेंडुलकर येणार आहे. त्यामुळे महेंद्र धोनी ऑलरेडी इकडे आलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत भारताने जे वर्ल्ड कप जिंकले होते, T20चे 2 वर्ल्ड कप जिंकलेले आहेत आणि एक दिवसीय सामन्याचे पण 2 वर्ल्ड कप जिंकलेले आहेत. ते सर्वच्या सर्व कर्णधार आहेत. पण आजच्या या रणभूमीचा कर्णधार कोण होणार, सूर्यकुमार होणार का, त्याकडे खरं सगळ्या जगाचं लक्ष आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो बालेकिल्ला आहे, मी आता ज्या उभा आहे, हा सगळा अहमदाबादचा मुख्य असा परिसर आहे. तिथे हे नरेंद्र मोदी स्टेडियम आहे. या सगळ्या परिसरातील आपले जे गृहमंत्री आहेत अमित शहा, ते इथले ह्याच मतदारसंघातून आलेले आहेत. त्यामुळे ते पण या सामन्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा हा हाय व्होल्टेज सामना सगळ्या जगासाठी, भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे. आपण पाहिलं असेल की T20 वर्ल्ड कप सुरू झाल्यापासूनच या वर्ल्ड कप मध्ये कोण जिंकण्याचं 4 नावं होती. न्यूझीलंड होता, इंग्लंड होता, भारत होता आणि साऊथ आफ्रिका होता. पण साऊथ आफ्रिकेविरुद्ध एक दादारून पराभव ह्याच मैदानात झाल्यामुळे थोडंसं अनलकी हे असं मैदान म्हटलं असेल तरी आजचा जो रविवार आहे फार महत्वाचा आहे. पण अजून एक गोष्ट खटकणारी आहे या क्रिकेटच्या इतिहासात पाहिलं तर, कारण की कधी भारताने कुठलाही वर्ल्ड कप हा रविवारी जिंकला नाहीये. 1983 मध्ये जेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकला त्या दिवशी शनिवार होता. या दिवशी आपण 2011 मध्ये वानखेडेमध्ये सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत जेव्हा महेंद्र धोनीने वर्ल्ड कप उचलला त्यावेळेला पण रविवार नव्हता. कधी आपण रविवारी वर्ल्ड कप जिंकला नाहीये. त्यामुळे आज एक नवीन इतिहास घडवायचा आहे सूर्यच्या टीमला. खरं तर यजमान म्हणून वर्ल्ड कप जिंकायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचं दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकायचा आहे. आणि रविवारी जी आपली गोष्ट आहे, रविवारी आपण कधी वर्ल्ड कप जिंकला नाही, तो पण इतिहास पुसायचा आहे. असा अनेक ऐतिहासिक असा हा धुरंधर सूर्यकुमार ठरतोय काय, याकडे तुम्हा समजायचं नव्हतं. सगळ्या जगाच्या लक्षवेधी हा सामना आता काही तासाभरच आला आहे.
निश्चितच संजयजी, त्यामुळं आपण पाहतोय की अनेक अर्थानं खरं तर आजचा सामना हा ऐतिहासिक आहे आणि त्यामुळं अनेक दिग्गजांची देखील या ठिकाणी उपस्थिती असणार आहे. या सगळ्याचे अपडेट्स वारंवार तुमच्याकडनं घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी.